मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील 9 नंबरचा धडा जनाई या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातलं पहिलं आहे, जनाई उसाच्या फडात कोणते काम करत होती? उत्तर, जनाई उसाच्या फडात उसाला पाणी देण्याचे काम करत होती। आ, शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले? उत्तर, शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान आल्यासारखे वाटले। ई, जनाई का घाबरून गेली? उत्तर, वावरात 4 वाव साप अंगावर धावून आल्यामुळे जनाई घाबरून गेली। ई, जनाईला शेतात का जावे लागणार होते? उत्तर, शेतात काम केल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते, म्हणून जनाईला शेतात जावे लागणार होते। प्रश्न दुसरा, खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा। रात्रंदिवस घाम गाळणे। उत्तर, शेतकरी शेतात रात्रंदिवस घाम गाळतो। धाबे दणाणणे। उत्तर, समोर साप पाहून कुमारचे धाबे दणाणले। पोटात घाबरा पडणे। उत्तर, उंच कड्यावरून खाली बघताच रवीच्या पोटात घाबरा पडला। पायाखालची जमीन हादरणे। उत्तर, घरात चोरी झालेली पाहून सीमा काकूंच्या पायाखालची जमीनच हादरली। प्रश्न तिसरा, पाठात आलेल्या गोष्टीचे लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे, त्यांच्या जोड्या जुळवा। तर पहिला आहे शेंगांचे वावर, तर ह्याचं उत्तर आहे हिरवागार शालू। दुसरं, शेंगांना आलेली पिवळी फुले, तर ह्याचं उत्तर आहे हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल। तिसरा आहे साप, तर याचं उत्तर आहे काळ्या टिपक्यांची 4 वाव तुळी। जेवण करून पोट भरले, तर याचं उत्तर आहे डरकन 2 ढेकर आले। 5वा आहे जाड धाट, म्हणजे मनगटासारखी धाट। प्रश्न चौथा, तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा। तर इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचं निरीक्षण आपल्याला आपल्या मनाने लिहायचं आहे। पहिला आहे पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग, तर याचं उत्तर आहे कापसाचे मोठे ढग आकाशात तरंगत आहेत। पाऊस पडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी, तर याचं उत्तर पाखरांची शाळा भरल्यासारखी वाटते। पुढचा आहे फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे, तर याचं उत्तर रंगीबिरंगी
फुलांचा गालिचा. ई. गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी. तर याचं उत्तर पांढरे शुभ्र मोती गुंफून तयार केलेला हार. प्रश्न 5. तुम्हाला आवडलेल्या पाठातील 2 ओळी लिहा. तर मुलांनो, इथे तुम्ही पाठाचं वाचन करायचं आहे आणि त्या पाठात ज्या 2 ओळी तुम्हाला आवडलेल्या आहेत त्या 2 ओळी लिहायच्या आहेत. प्रश्न 6. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा. त्यातलं अ आहे, जनाईचे अंग भगभगत होते कारण. तर याचं करेक्ट उत्तर आहे, उसाच्या पाल्याने तिचे अंग कापले होते. पुढचा प्रश्न आहे, जनाई वावरातून पळत सुटली कारण. तिच्या अंगावर साप धावून आला. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.